नरेंद्र मोदींची तडकाफडकी सर्वात मोठी घोषणा. नव्या इंस्टाग्राम व्हिडिओ ते म्हणालेत, नीट पेपर फुटीमुळे देशात मोठा वाद उफाळल्याने शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे यासाठी कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच CJPने मोठे आंदोलन छेडले होते. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर जेनझीने हातात घेतले आणि हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जेनझींना संबोधित करण्यासाठी इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ अपलोड केले. आता पुन्हा एकदा मोदी यांनी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. देशातील तरुणाईला संबोधित केलेला आहे. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षेच्या आयोजनात नेमकं काय बदल केले जातील याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. मोदी यांनी देशातील तरुणांना, पालकांना संबोधित केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भारत सरकार वेगवेगळी पावले उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला ते आज तुरुंगात आहेत. नीट पेपर फुटीचा खटला निकाली काढण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. आम्ही उद्या संसदेत कठोर नवा कायदा करणार आहोत. त्यासाठी आम्ही पाऊल उचललं आहे. आपल्याला आता भविष्याचा विचार करायचा आहे, असं मोदी यांनी व्हिडिओमध्ये बोलताना म्हटलं आहे. फ्रेंड्स, विद्यार्थियों के भविष्य के लिए भारत सरकार लगातार अनेकविध कदम उठा रही है. जिन लोगों ने विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ किया वे जेलों में सड़ रहे हैं. हमने फास्ट ट्रैक कोर्ट बना चुके हैं. हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं. लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज़्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन नीलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा. बहुत बहुत धन्यवाद. ब्यूरो रिपोर्ट SPN मराठी, दिल्ली.